नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवूया मशरूम मसाला म्हणजेच मशरूमची भाजी अगदी रेस्टॉरंट स्टाईल। खूप सोपी भाजी आहे, अगदी घरातल्या मसाल्यांमध्येच होते। इथे मी मशरूम स्वच्छ गरम पाण्यात धुवून घेतलेले आहेत, त्याचे 4 भाग केले। त्याच्यावर दही, कसुरी मेथी, हळद, आपलं घरगुती लाल तिखट, थोडीशी काश्मीरी पावडर, चाट मसाला, काळी मिरी पूड, गरम मसाला, आलं लसूणची पेस्ट आणि मीठ घालून त्याला छान मॅरिनेट करून आपण एका बाजूला ठेवून देऊया। कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, अगदी मोजके खडे मसाले घेतले आहेत, कांदा घातला आहे आणि थोडंसं बटर घालूया। इकडे ना मी एक वाटण केलं आहे, टोमॅटो, 1 हिरवी मिरची, 5-6 काजूचे तुकडे आणि कोथिंबीर। याचं ना वाटण आपण छान बारीक पेस्ट करून घेऊया आणि आपलं कांदा जेव्हा एकदम छान गुलाबी रंगावर होईल ना, तेव्हा हे वाटण घालून पुन्हा छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। आपला कांदा आणि जे वाटण आहे त्याला छान तेल सुटलेलं आहे, तर मॅरिनेट केलेलं मशरूम आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळं मिश्रण त्या मॅरिनेट केलेल्या मशरूमला आपण छान त्याच्यामध्ये परतून घेऊया। थोडंसं पाणी घालूया मिक्सरमध्ये जे वाटण वाटलेलं त्याचं आणि झाकून याला अगदी लगेच होते ही भाजी। मशरूम शिजायला काही वेळ लागत नाही, 5च मिनटात ही भाजी शिजून तयार होते। बघा, लगेचच झालेली आहे आपली भाजी। आपण याच्यावर कोथिंबीर पेरूया आणि सर्व करूया। तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही याच्यावर कांद्याचे स्लाइसने छान सजवू शकता आणि भाकरी, नान, रोटी, चपाती याच्याबरोबर कशाबरोबरही मशरूमची भाजी किंवा थोडं सुकवलं तर ॲज अ स्टार्टर म्हणून पण तुम्ही खाऊ शकता। माझ्या अशा सोप्या आणि चटकन होणाऱ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीत